तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे गाणगापूरला, कारण आज पौर्णिमा आहे आणि आपण दर पौर्णिमेला आपण वारी करतो. प्रथम शिवाजी महाराजांचं दर्शन घेतो आणि प्रवासाला निघतो. आम्ही इथं आल्यावर आम्हाला टोल नाका सुद्धा अडवत नाही. नेता का पेता इकडं आलं की कुंदा छान नक्की प्यायचा, म्हणजे प्यायचाच. त्यांचा फोटोशूट वगैरे चालू होता इकडे. मजाक मस्ती करत आम्ही गाणगापूरला बसतो. आम्ही इथं आल्यावरती आम्हाला रेल्वे फाटक सुद्धा अडवत नाही. महाराष्ट्राला बाय बाय करून कर्नाटकात एंट्री मारली. गाणगापूरला पोचल्यावरती पहिलाच सगळा मान संगमाला, मग आपण संगमाच्या दिशेने प्रवास करतो. मग ते झालं की आपण दत्तगुरूंच्या मंदिराकडे निघतो. रात्रीचे 8 वाजलेत आणि खूप गर्दी होती. मग आपण 200 रुपयाचा VIP पास घेतला. मंदिरामध्ये मोबाईल नाही आहे म्हणून लपत छपत आपला व्हिडिओ काढतोय. 200 रुपये देऊन जास्त लाईन नव्हती, तर आपण पटापट आपण दर्शनाच्या लाईनमध्ये लागतो. एकदम फास्ट जी सर्व्हिस घेतली, पळायलाच लागलं मी तर. इकडे 12 वाजताची आणि 8 वाजताच्या आरतीचा खूप मोठा मान असतो. इतकं गर्दी होती की काय बोलायचं, माणसं पुढेच सरकत नव्हतं. पाठीमागच्या वेळेस जिकडे स्टे केलेला त्याचे हे मालक आहेत. दर्शन झालेलं आहे, अवघ्या 15 मिनिटांमध्ये दर्शन झालेलं आहे. मनातून एक इच्छा आली की स्वामींचं गाणं म्हणायचंय मला. स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेच्या स्वामी. हॉटेल भाग्यश्री हे नसून हॉटेल आशीर्वाद होतं. फटाफट ऑर्डर मागवल्या आणि जेवायला सुरुवात केली. अक्कलकोटला आलेलो, मंदिर तर बंद आहे. आता गाडी बघूया, आता पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतोय. तर आज पुरतं इतकंच. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.